नमस्कार. या नोडच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजे RRB यामध्ये जी शिक्षक भरती आहे त्यासाठी जर तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल म्हणजे प्रायमरी टीचरसाठी किंवा माध्यमिक शिक्षक किंवा पोस्ट ग्रॅज्युएट टीचर कोणत्याही कॅटेगरीचं जर तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल तर हे ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे या संदर्भातील संपूर्ण लाईव्ह डेमो तुम्हाला या व्हिडिओमधून पाहायला मिळेल, ज्यामुळे तुम्हाला ऍप्लिकेशन करत असताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत. तर या ठिकाणी ऍप्लिकेशन तुम्ही स्वतःही करू शकता. तर यासाठी ही वेबसाईट आहे rrbapply.go.in. ही लिंक तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो. त्या लिंकवरती डायरेक्टली तुम्ही क्लिक करा. अशा प्रकारे लिंक तुमच्या समोर ओपन होईल. लिंक ओपन झाली की या ठिकाणी तुम्हाला जी जाहिरात वगैरे आहे ती बघायची असेल तर जाहिरात तुम्ही पाहू शकता. आणि आपल्याला अप्लाय करायचं आहे. अप्लाय करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला क्रिएट अन अकाउंट यावरती क्लिक करावं लागेल. तर बघा, प्रत्येक स्टेप या ठिकाणी लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी योग्य माहिती सांगण्याची गरज असेल त्या ठिकाणी मी योग्य माहिती सांगेल. त्याच्यामुळे सगळे पॉईंट व्यवस्थित बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ज्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये कोणतीही अडचण येणार नाही, शंका येणार नाही. क्रिएट अन अकाउंट यावरती आपण क्लिक करायचे. नंतर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे एक नोट येईल. आपण ओके यावरती क्लिक करायचं. तर ही नोट काय आहे की जर यापूर्वी तुम्ही क्रिएट अकाउंट केलेलं असेल त्या ठिकाणी तुम्हाला ती परत करण्याची गरज नाही. तर अशा प्रकारची ही नोट आहे. आपण ओके यावरती क्लिक करा आणि त्यानंतर ओके यावरती आपण क्लिक केलं की तुमच्या समोर अशा प्रकारचा एक फॉर्म ओपन होतोय. आता हा पूर्ण फॉर्म आहे, हा या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित फिलअप करायचा आहे. आता लक्षात ठेवायचं की ऍप्लिकेशन करत असताना तुमच्या सोबत जे काही तुमचे डॉक्युमेंट्स असतील, तुमचा सगळ्यात महत्वाचा तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर, तुमचं आधार कार्ड हे तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे. अन्यथा ठिकाणी तुम्ही कुठेतरी फॉर्म भरायला जाणार आणि तुमच्याकडे ही डॉक्युमेंट्स नसणार तर मग या ठिकाणी तुम्हाला अडचणी येऊ शकतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा तुमचा चालू असणारा ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि आधार कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि नंतर इतर जी काय तुमची डॉक्युमेंट्स आहेत ती असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी सुरुवातीलाच एक लक्षात ठेवायचं की आपल्याला कंट्री निवडायची आहे. या ठिकाणी आपण इंडिया निवडायची. इंडिया निवडा. आता जर समजा कोण बाहेर राहत असेल, नेपाळ, भूटान, तर या ठिकाणी तुम्ही ते निवडू शकता. म्हणजे तुमचं राष्ट्रीय तिकडलं असेल तर. आता या ठिकाणी आपण इंडिया चूज करायचे. त्यानंतर या ठिकाणी पर्सनल इन्फॉर्मेशन चूज करायची. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि ती म्हणजे काय आहे तर बघा, या ठिकाणी तुम्हाला जे नाव टाकायचं आहे, तुमचं जे फुल नेम असणार आहे, लक्षात ठेवा ही तुमचं जे काय 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे तर त्याच्यावर जसं नाव असेल तसंच या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचं, लक्षात ठेवायचं. आता जर समजा महिलांच्या बाबतीमध्ये प्रश्न एक पडेल या ठिकाणी मग आम्ही कोणतं नाव टाकायचं. तुम्ही सुद्धा 10वीच्या सर्टिफिकेटवर जे काय बोर्ड सर्टिफिकेट जे नाव असेल तेच आहे तसं या ठिकाणी टाकायचंय. ते तुम्ही या ठिकाणी नाव इंटर केलं तेच नाव या ठिकाणी तुम्हाला इंटर करायचं आहे, रिटाईप करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला मी एक डेमो दाखवतो. त्यानंतर या ठिकाणी आपण अशा प्रकारे बघा, या ठिकाणी आपण फॉर्म फिलअप केला आहे. या ठिकाणी नाव पूर्ण टाकलेलं आहे. तुमचं सरनेम मध्ये असेल, तुमचं फर्स्ट नेम असेल, पाठीमागे वडिलांचं नाव असेल तेच नाव तुम्हाला या ठिकाणी पुढे आहे तसं टाईप करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुढे जो प्रश्न विचारला जातो की हॅव यू चेंज युअर नेम, या ठिकाणी तुम्ही नाव बदललेलं आहे का. त्या ठिकाणी महिलांच्या बाबतीमध्ये असू शकतं तुमच्या आधार कार्डवरची नाव बदललेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला येस करावं लागेल. लक्षात ठेवा महिलांनी या ठिकाणी येस करायचे आणि लग्नानंतर तुमचं जे काय नाव असेल त्या आपण या ठिकाणी पूर्ण नाव टाकायचे. तेच नाव तुम्हाला रिटाईप या ठिकाणी करायचं आहे. पूर्ण नाव या ठिकाणी लक्षात ठेवा मी हाईड केलं आहे नाव, परंतु हे तुम्हाला पूर्ण नाव टाकायचं आहे, तुमचं जे काही नाव असेल ते. त्यानंतर या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्हाला चूज करायची आहे. नंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ तुम्हाला 2 वेळेस या ठिकाणी आपल्याला प्रत्येक गोष्ट टाकावी लागते. लक्षात ठेवा डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्ही कॅलेंडर मधून चूज केली तर तीच या ठिकाणी तुम्हाला रिटाईप करावी, तुम्ही टाईप करायची पुढे. नंतर या ठिकाणी तुमचं जे काही जेंडर असेल ते चूज करायचे. परत एकदा जेंडर डबल आपल्याला कन्फर्म करायचे. नंतर वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचं. आता वडिलांचं नाव 10वीच्या सर्टिफिकेटवरती जसं आहे तसंच या ठिकाणी नाव तुम्हाला टाकायचंय. तेच नाव या ठिकाणी रिटाईप करायचंय. आईचं नाव टाकायचं 10वीच्या सर्टिफिकेट प्रमाणे. तर अशा प्रकारची या ठिकाणी जी पर्सनलची माहिती आहे ती व्यवस्थित फिलअप करा, ही खूप महत्वाचं आहे. नंतर या ठिकाणी तुमचं कॉन्टॅक्ट डिटेल्स या ठिकाणी तुमचा ईमेल आयडी चालू असणार टाकायचा आहे. नंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. आता लक्षात ठेवा की तुम्ही ईमेल आयडी टाईप केला की या ठिकाणी तुम्हाला जनरेट ईमेल ओटीपी यावरती क्लिक करायचं. तुमच्या ईमेलला ओटीपी पाठवला जाईल आणि तो ओटीपी आल्यानंतर आपण या ठिकाणी टाकून ठेवायचा. नंतर लगेच मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईलला जनरेट मोबाईल ओटीपी करा आणि लगेच मोबाईलला जो ओटीपी येईल तो या ठिकाणी तुम्ही टाकून ठेवा. नंतर पुढे काय करायचं आहे, या ठिकाणी तुमचा जो काय आधार नंबर असेल तर तो या ठिकाणी तुम्हाला इंटर करायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी इंटर केला
की या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, आय हिअर बाय ऑथराइज रेल्वे. तर लक्षात ठेवा की तुम्ही या ठिकाणी आधार नंबर टाका, नंतर या ठिकाणी तुम्हाला टिक करायची आणि जनरेट आधार ओटीपी यावरती क्लिक करायचं. या ठिकाणी एक लक्षात ठेवा की जर समजा तुम्ही आधार नंबर टाकला आणि जनरेट आधार ओटीपी जर करत बसला तर लक्षात ठेवा काय होणार आहे, तुम्हाला ओटीपी येणार नाही. त्यामुळे तुम्ही आधीच काय करा, या ठिकाणी पा टिक करायचे आहे. जनरेट ओटीपी केलं की या ठिकाणी पा ओटीपी आलेला तो टाकायचा आणि नंतर आपण या ठिकाणी पा जो व्हेरीफाय ऑप्शन आहे या व्हेरीफाय ऑप्शन वरती आपण पा क्लिक करायचं. लक्षात ठेवायचं या स्टेप व्हेरीफाय ओटीपी यावरती आपण पा क्लिक करा. नंतर या ठिकाणी पा तुमचं व्हेरिफिकेशन होईल. व्हेरिफिकेशन झालं की या ठिकाणी काय होते बघा की तुमची जी माहिती आहे ती सगळी या ठिकाणी पाहिजे. या ठिकाणी बघा ईमेल आयडी मोबाईल नंबर टाकला, या ठिकाणी पहा ओटीपी अशा प्रकारे टाकून ठेवलेला आहे. नंतर या ठिकाणी मोबाईलचा ओटीपी आपण या ठिकाणी टाकला. त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर आपण ज्यावेळेस पहा व्हेरीफाय करतो ओटीपी वगैरे आल्यानंतर तर त्यावेळेस तुमची आधारवरची पहा सगळी माहिती येते. त्याच्यामुळे लक्षात ठेवा महिलांनी हे विशेष लक्षात ठेवायचं. या ठिकाणी तुमचा फोटो येईल, या ठिकाणी आधार कार्ड जे काही तुमचं नाव असेल म्हणजे जर तुमच्या पर्टिक्युलर नाव असेल त्या ठिकाणी तुमचं येणार आहे. डेट ऑफ बर्थ या ठिकाणी पहा येणार आहे. त्याच्यामुळं तुमचे 10वीच्या सर्टिफिकेटची डेट आणि आधारवरची डेट पहा मॅच होणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा जेंडर या ठिकाणी येईल आधार कार्ड प्रमाणे आणि त्यानंतर पहा जर आपण नावामध्ये बदल आहे यावरती आपण पहा यस केलं म्हणजे बघा या ठिकाणी आपण पहा ज्यावेळेस यस करणार आहोत, यस केलं की तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी पहा एक मेसेज येईल. तर आपण या ठिकाणी आय अंडरस्टँड अँड आय अग्री यावरती क्लिक करायचं. कारण याचा अर्थ काय होतो की तुम्हाला जे काही गॅजेट असेल किंवा जे मॅरेज सर्टिफिकेट वगैरे आहे तर ते तुम्हाला पहा या ठिकाणी द्यावं लागेल. म्हणजे आता नाही ज्यावेळेस डीव्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्यावेळेस आपण आय अंडरस्टँड अँड आय अग्री यावरती पहा क्लिक करायचं आणि जे काही तुमचं नाव असेल लग्नानंतरचं आता त्या ठिकाणी तुम्हाला पहा टाईप करायचे. आणि त्यानंतर या ठिकाणी बघा पुढे काय करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारला जातो की या ठिकाणी इंटर व्हाय युअर आधार डिटेल्स आर डिफरंट फ्रॉम महाराष्ट्र मॅट्रिक्युलेशन. म्हणजे काय की तुमचे आधार कार्ड जी काही माहिती आहे म्हणजे या ठिकाणी जे नाव वगैरे असेल ते तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेट प्रमाणे का नाही अशा प्रकारचा एक जनरल प्रश्न विचारला जातोय. त्या ठिकाणी ड्यू टू मॅरेज तर अशा प्रकारचे एक मी आन्सर दिलंय. तुमचं का बदललेलं असेल तुम्ही जे काही जेन्युइन कारण असेल त्या ठिकाणी तुम्ही टाका. आता जेंट्सच्या बाबतीमध्ये पण नाव बदललेलं असू शकतं तर त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी जे कारण आहे ते नमूद करणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पुढची जी स्टेप असणार आहे ती म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड क्रिएट करायचा. लक्षात ठेवा वरची माहिती तुम्ही सगळी व्यवस्थित भरली, या ठिकाणी तुमचा आधारची माहिती व्हेरीफाय झाली, या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड लक्षात राहिला असा या ठिकाणी टाका आणि तुमच्या मनाने टाकायचा आहे. या ठिकाणी जो काही पासवर्ड आहे तो तुम्हाला तुमच्या मनाने टाकायचा आहे आणि त्यानंतर कन्फर्म पासवर्ड यावरती आपण क्लिक करून तो पासवर्ड या ठिकाणी आपण टाकायचा. नंतर आय एम नॉट रोबोट यावरती आपण क्लिक करायचं. या ठिकाणी अशा प्रकारची ग्रीन टिक आली की आपण प्रिव्ह्यू अँड क्रिएट अँड अकाउंट यावरती आपण क्लिक करायचं. या ठिकाणी तुमची सगळी माहिती प्रिव्ह्यू होईल. माहिती या ठिकाणी तुमची प्रिव्ह्यू झाली की आपण त्या ठिकाणी सबमिट करायचं. सबमिट झालं की तुमचं या ठिकाणी जे रजिस्ट्रेशन आहे जे अकाउंट आहे ते क्रिएट होईल. तुमचं आता अकाउंट क्रिएट झालं की या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्यासोबत अशा प्रकारचं जे काय पेज आहे त्या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी तुमचा जो काय तुम्ही मोबाईल नंबर टाकला असेल किंवा जो तुमचा ईमेल आयडी आपण टाकला तो ईमेल आयडी या ठिकाणी टाका. जो तुम्ही पासवर्ड या ठिकाणी क्रिएट केला तो पासवर्ड टाका. त्यानंतर या ठिकाणी आय एम नॉट रोबोट यावरती क्लिक करा आणि त्यानंतर खाली या ठिकाणी लॉग इन यावरती क्लिक करा. लॉग इन यावरती आपण क्लिक करूया. आय एम नॉट रोबोट यावरती क्लिक करतो आणि लॉग इन यावरती क्लिक केलं की तुमच्या समोर अशा प्रकारे या ठिकाणी तुमचं लॉग इन होईल. आता या ठिकाणी बघा लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन आहेत की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे वगैरे काय आपण सगळ्या गोष्टी बघितल्या पाठीमागच्या व्हिडिओमधून. तर आता आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन यावरती ठिकाणी करायचंय. आता या ठिकाणी लक्षात ठेवा मी फॉर्म जो काय फॉर्म आहे तो ऑलरेडी फिलअप केलेला आहे. तुम्हाला फक्त मी थोडक्यात कमी वेळेत तुम्हाला माहिती किंवा व्हिडिओ बनावा यासाठी मी ऑलरेडी सगळ्या गोष्टी भरून ठेवल्या आहेत. तर आता ऑनलाईन ऍप्लिकेशन यावरती आपण क्लिक करायचं आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन यावरती क्लिक केलं की तुमच्या समोर अशा प्रकारची ही ऍडव्हर्टाइज नंबर येणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे बघा की या ठिकाणी मुंबई दिसत आहे यावरती क्लिक करायचं. आता या ठिकाणी रिजन येत आहेत RRB जे काही रिजन आहे ते अहमदाबाद, अजमेर, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर. तुम्हाला ज्या रिजन साठी ऍप्लिकेशन करायचं असेल समजा मुंबई आहे कोलकाता आहे, रांची आहे, पटना आहे, प्रयागराज आहे. तर तुम्हाला काय करायचं ते रिजन या ठिकाणी आपण चूज करायचं. तर आपल्याला समजा बऱ्यापैकी मुंबईच आपण सगळेजण चूज करणार आणि मुंबई चूज केल्यानंतर एक कायम लक्षात ठेवा की हा जो काही बॉक्स तुम्हाला दिसेल या बॉक्स वरती क्लिक करायचं. या बॉक्स वरती क्लिक करणं म्हणजे काय होतं की आय एम नॉट करंटली डिवार्ड बाय अन RRB आणि RRC म्हणजे तुम्ही रेल्वेच्या बोर्ड कडून डिवार्ड झालेला नाही.
तर अशा प्रकारे डिबार म्हणजे काही कारवाई वगैरे नाही, तर आपण या ठिकाणी पहा यस यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे मी करंटली डिबार नाही या RRB बोर्ड कडून, आणि त्यानंतर आपण पहा नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं. ही स्टेप या ठिकाणी लक्षात ठेवा. नेक्स्ट याच्यावरती आपण क्लिक केलं की त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा फॉर्म ओपन होईल. आता या ठिकाणी एक सूचना येईल की तुम्ही जी काही पाठीमागची माहिती भरलेली आहे, ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केलं त्या रजिस्ट्रेशन प्रमाणे या ठिकाणी तुमची डिटेल्स येणार आहेत, त्याच्यावर तुम्ही ओके करायचं आहे. जी या ठिकाणी पर्सनल डिटेल्स म्हणजे तुमची वैयक्तिक माहिती असणार आहे, जी आपण माहिती पाठीमागे भरली, तुमचं नाव वगैरे असेल, डेट ऑफ बर्थ वगैरे असेल. आता तुम्हाला हा जो काय फॉर्म आहे तर तो एकूण 5 स्टेप मध्ये फिलअप करायचा आहे. पहिली जी काय पर्सनल डिटेल्सची माहिती आहे तर ती जी काय राहिलेली आहे ती माहिती याच्यामध्ये तुम्हाला भरायची. नंतर अदर डिटेल्स, त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन, नंतर तुम्हाला फोटो अपलोड करायचा, सिग्नेचर अपलोड करायची. त्यामुळे फोटो सिग्नेचर अपलोड तुमच्याकडे स्कॅन केले असणं गरजेचं आहे. डॉक्युमेंट्स तुमच्याकडे सगळे असायला पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला जी काय पोस्ट आहे त्यासाठी प्रेफरन्स द्यायचे. आता या ठिकाणी बघा जी पर्सनल डिटेलची जी माहिती आहे तर त्याच्यामध्ये सगळी माहिती या ठिकाणी असेल जी तुम्ही या ठिकाणी चेक करायची. या ठिकाणी तुमचं 1/1/25 जे काय वय असे आहे तर ते वय या ठिकाणी दाखवलं जाईल. तुम्ही डेट ऑफ बर्थ पासून सुरुवातीला टाकलेले आहे आणि त्या अनुसारच या ठिकाणी तुमचे जे वय आहे ते या ठिकाणी येईल. आणि त्याच्यामुळे तुम्हाला वयाच्या बाबतीमध्ये जास्त काळजी करण्याची गरज नाही, ऑटोमॅटिक या ठिकाणी काउंट होईल. जर तुम्ही एज बार होत असाल त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली मेसेज येईल की तुम्ही एज बार आहात. आता वर जी काही माहिती आहे तर ती तुम्ही सगळी माहिती वाचा. नंतर मॅरिटल स्टेटस, या ठिकाणी तुम्ही मॅरिड असाल, ज्युडिशियल सेपरेटेड असाल, डायव्हर्स असाल, तर यापैकी जो काय तुमचा ऑप्शन लागू असेल तो आपण या ठिकाणी चूज करायचा. तुमचं रिलीजन, धर्म कोणता आहे यापैकी तो आपण या ठिकाणी चूज करायचा आहे. त्यानंतर मदर टंग कोणती आहे यापैकी तुमची जी काय मदर टंग असेल म्हणजे मातृभाषा ती आपण चूज करायची. नंतर चॉईस ऑफ लँग्वेज ऑफ एक्झामिनेशन म्हणजे काय की या ठिकाणी तुम्हाला परीक्षा कोणत्या माध्यमातून द्यायची आहे. आसामी, बंगाली, इंग्लिश, गुजराती, हिंदी, कन्नडा, तर ज्या माध्यमातून तुम्हाला एक्झामिनेशन द्यायचे असेल ते माध्यम आपण चूज करू. मराठी माध्यमातून परीक्षा देऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी परमनंट व्हिजिबल मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन 1 आणि आयडेंटिफिकेशन मार्क 2 म्हणजे तुमच्याकडे कमीत कमी दिसणारे जे काय ओळखीचे काय म्हणूया आपण त्याला खुणा असतील, ओळखीच्या खुणा, त्याला आपण जन्मखुणा म्हणतो. तर त्या 2 जन्मखुणा या ठिकाणी तुम्हाला 1 नंबरची इथं टाकायची, 2 नंबरची या ठिकाणी टाकायची आहे. ज्या काय तुमच्याकडे असतील, ज्या व्हिजिबल होतील, ज्यावेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे असेल किंवा काही गोष्टी असतील तर त्यावेळेस या चेक केल्या जातील किंवा जाऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणी ते व्यवस्थित टाका. नंतर आपल्याला कम्युनिटी डिटेल्सची माहिती फिलअप करायची म्हणजे जातीचा प्रवर्ग वगैरे. त्या ठिकाणी तुम्हाला कम्युनिटी टाकायची आहे. जी काही तुमची कम्युनिटी असेल म्हणजे अनरिझर्व्ड म्हणजे ओपन, SC, ST, OBC, अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे तुमच्याकडे तुम्ही जर NCL मध्ये बसत असाल तर, आणि EWS तर जी तुमची कॅटेगरी असेल त्या कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी चूज करायची. नंतर डू यू कम अंडर OBC नॉन क्रिमिनल म्हणजे तुम्ही नॉन क्रिमिनलच्या अंडर येता का, तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे का, किंवा OBC NCL सर्टिफिकेट काढलेला आहे का, किंवा 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे का, तर तुम्ही यस करा. नंतर या ठिकाणी तुमचं जे नाव असेल म्हणजे तुमच्या कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे जे असेल तर त्याच्यावर जसं नाव आहे ते तुम्ही या ठिकाणी टाकायचे. कम्युनिटी सर्टिफिकेट नंबर म्हणजे जे काय जात प्रमाणपत्र आहे तर त्या सर्टिफिकेट जो काय नंबर आहे तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट कोणी दिलं तर ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. नंतर स्टेट या ठिकाणी चूज करा आणि जातीचं सर्टिफिकेट तुम्ही कधी काढलेलं आहे तर त्याच्यावरती तारीख या ठिकाणी टाकायची. अशा प्रकारे या ठिकाणी जातीच्या बाबतीमध्ये. नंतर पोस्टल ऍड्रेस, तुमचा जो काय ऍड्रेस असेल तो या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे. तुमचा प्रेझेंट ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस दोन्ही जर सेम असेल तर आपण या ठिकाणी टिक करा एकच ऍड्रेस टाकून. आणि जर तुमचा परमनंट आणि प्रेझेंट ऍड्रेस हे वेगवेगळे असतील तर ते तुम्ही त्याप्रमाणे वेगवेगळे टाकून घ्या. आणि त्यानंतर आपण ही माहिती या ठिकाणी सेव्ह करायची आहे. तुमची माहिती या ठिकाणी सेव्ह होईल आणि माहिती सेव्ह झाली की आपण नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर दुसरी स्टेप तुमच्या समोर असणार आहे ती म्हणजे कॅटेगरी. यामध्ये तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहात का, असाल तर येस करा, नसाल तर नो. नंतर PWD धारक आहात का, असाल तर येस करा, नसाल तर नो करा. जर तुम्ही येस केलं तर पुढे तुम्हाला जे काही बाकीची डिटेल्स आहे ती माहिती भरावी लागेल. EUDID, त्यानंतर नेचर ऑफ डिसेबिलिटी काय आहे तर ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. सगळी माहिती तुम्ही या ठिकाणी भरा. असाल तर येस करा, नसाल तर या ठिकाणी नो करा. नंतर या ठिकाणी तुमच्याकडे EBC सर्टिफिकेट आहे का, जर असेल तर तुम्ही येस करा. जर येस केलं त्या ठिकाणी तुम्हाला 50,000 एवढंच तुमच्याकडे म्हणजे BPL कार्ड तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही ते करू शकता. नंतर आय अंडरस्टँड आणि आय अग्री यावरती आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पुढे जी काही तुम्हाला माहिती आहे तर ती भरावी लागते की डू यू विश टू अवेल
फी कन्सेशनची आवश्यकता आहे का, तर तुम्हाला या ठिकाणी येस करावं लागेल आणि नंतर तुम्हाला सर्टिफिकेट नंबर, इश्युइंग अथॉरिटी वगैरे टाकावं लागेल. नसेल तर आपण या ठिकाणी नो करायचं आहे. पुढे तुम्हाला काही टाकण्याची गरज नाही. नंतर डिटेल्स ऑफ सर्व्हिंग रेल्वे ऍप्लिकंट. तर आता या ठिकाणी आर यू एन एम्प्लॉय ऑफ इंडियन रेल्वे, म्हणजे इंडियन रेल्वेमध्ये तुम्ही एम्प्लॉय आहात का, असाल तर येस करा, नसेल तर नो करा. जर असाल येस केलं तर मग बाकी तुम्हाला सगळी माहिती भरावी लागेल, नसाल तर आपण नो करायचे. नंतर करंट एम्प्लॉयमेंट डिटेल्स, म्हणजे जर तुम्ही रेल्वेमध्ये नसाल तर नो केलं, परंतु सध्या तुम्ही काही नोकरीमध्ये आहात का, म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही यावरती क्लिक केलं की नेम ऑफ द करंट डिपार्टमेंट, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये आहात, जर नसाल तर नॉट ऍप्लिकेबल करायचे, म्हणजे तुम्ही कुठेच नोकरीला नसाल तर नॉट ऍप्लिकेबल करा. जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये दुसऱ्या एखाद्या पोस्टवरती असाल रेल्वे सोडून तर सेंट्रल गव्हर्नमेंट. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये स्टेट गव्हर्नमेंटच्या नोकरीमध्ये असाल तर स्टेट गव्हर्नमेंट. आणि पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, सार्वजनिक काही उपक्रम असतात तर त्याच्यामध्ये तुम्ही जर असाल तर तुम्ही या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 निवडायचा आहे. जर तुम्ही नसाल तर नॉट ऍप्लिकेबल हा ऑप्शन आपण चूज करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी एक सगळ्यात महत्त्वाचं बघा की बँक डिटेलची माहिती तुम्हाला फी रिफंड मिळवण्यासाठी तुमचं जे काय बँक डिटेलची माहिती आहे ती या ठिकाणी तुम्ही फिलअप करायची. तुमचं या ठिकाणी नाव येईल, त्यानंतर या ठिकाणी अकाउंट नंबर येईल, तोच अकाउंट नंबर तुम्हाला पुढे टाकायचा आहे, आयपीसी कोड टाकायचा आणि नंतर कन्फर्म करायचंय. तर लक्षात ठेवायचं की तुमचीच या ठिकाणी बँकेची माहिती या ठिकाणी टाकायची, म्हणजे तुम्हाला ते पैसे रिफंड येतील तुमच्या अकाउंटला. आणि आता आपण या ठिकाणी सेव्ह करायची, ही माहिती सेव्ह होईल सक्सेसफुली. आपण नेक्स्ट याच्यावरती क्लिक करा. आपली दोन स्टेप या ठिकाणी पूर्ण झाल्या. तिसरी स्टेप या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी मी ऑलरेडी माहिती भरलेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो की सुरुवातीला या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला समोर काय येईल. तर बघा या ठिकाणी तुमच्या समोर असा प्रकारचा एक ऑप्शन असेल, म्हणजे आता ही माहिती आपण भरल्यामुळे हा चार्ट येतो लगेच. परंतु तुम्ही ज्यावेळेस या एज्युकेशन क्वालिफिकेशनला या टॅबवरती तुम्ही येता तर त्यावेळेस तुमच्या समोर अशा प्रकारचा हा टॅब तुमच्या समोर दिसतो. आणि याच्यामध्ये सुरुवातीला क्वालिफिकेशन मॅट्रिक्युलेशन म्हणजे SSCLC आहे, म्हणजे काय तुमची 10वीची माहिती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. त्या ठिकाणी तुमचं स्टेट महाराष्ट्र येईल, तुमच्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट येईल, नंतर बोर्ड आपल्याला मॅन्युअल टाकायचं आहे, SSC बोर्ड महाराष्ट्र असं टाका. डेट ऑफ पासिंग आपण या ठिकाणी टाकायची, जी काय तुमची पासिंग तारीख असेल ती. नंतर रोल नंबर या ठिकाणी टाकायचा आणि त्यानंतर या ठिकाणी 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याचा नंबर आपण या ठिकाणी टाकायचा आहे. उजव्या कोपऱ्यात 10वी जे बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावर नंबर असतो, तर तो या ठिकाणी नंबर टाका आणि आपण ही माहिती सेव्ह करा. आता या ठिकाणी मला अपडेट येत आहे, तर या ठिकाणी माहिती मी सेव्ह करतो. त्यानंतर माहिती सेव्ह केली की या ठिकाणी तुम्हाला एक क्वालिफिकेशन ऍड करायचं आहे. 10वीचे ऍड केले की या ठिकाणी तुम्हाला 12वीचे ऍड करायचं. बघा 12th +2 स्टेज और इट्स इक्विव्हलंट, तर ही या ठिकाणी माहिती तुम्हाला भरायची आहे. या ठिकाणी स्टेट येईल, डिस्ट्रिक्ट येईल, बोर्ड येईल, ही सगळी माहिती या ठिकाणी भरून आपण ऍड करायची. अशा प्रकारे तुम्हाला एक माहिती या ठिकाणी ऍड करत चालायचं आहे. तुमचं बीएड असेल, तुमचं डीएड असेल, बॅचलर ऑफ डिग्री असेल किंवा या ठिकाणी तुम्ही इतर जे काही विषय असतील ते व्यवस्थित बघा आणि ती एक माहिती या ठिकाणी ऍड करा. त्यानंतर या ठिकाणी टीईटी बाबतीमध्ये विचारलं जाते, तुमच्याकडे सेटेड असेल किंवा तुम्ही महाराष्ट्राची टीईटी परीक्षा उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही टीचर एलिजिबिलिटी टेस्ट हा जो काय ऑप्शन आहे हा ऑप्शन आपण या ठिकाणी चूज करा. या ठिकाणी स्टेट तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाईल, कोणतं स्टेट आहे ते महाराष्ट्र चूज करा. डिस्ट्रिक्ट या ठिकाणी तुमचा असेल तो चूज करा. आणि तुम्ही जर समजा टीईटी पास असाल त्या ठिकाणी MSc असं टाका. ठीक आहे, टीईटी पास असाल तर MSc टाका. जर तुम्ही सीटेट पास असाल तर CBSE टाका. ठीक आहे, कारण CBSE आपली सीटेट परीक्षा कंडक्ट करते आणि टीईटी ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, म्हणून MSc असं टाकायचं. नंतर डेट ऑफ या ठिकाणी जी काही पासिंग असेल त्या ठिकाणी आपण टाकायची आहे. नंतर रोल नंबर जो काही तुमचा असेल तर तो रोल नंबर या ठिकाणी आपण टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा आता या ठिकाणी बघा 10वीचे येते, परंतु या ठिकाणी त्यावेळेस तुम्हाला तो नंबर येईल, तो नंबर या ठिकाणी टाका. किंवा जे मार्क आहे तर मार्क टाकावे लागतात तुम्हाला. या ठिकाणी तुम्हाला मी एक दाखवतो या ठिकाणी तुम्हाला मार्क टाकावे लागतात. हे मी भरलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जे पर्सेंटेज आहेत ते आपण अशा प्रकारे टाकायचे का तुमचे पर्सेंटेज असतील ते. आणि बघा नंतर तुम्हाला पुढचे 2 ऑप्शन येतात, ते म्हणजे प्लीज चूज वन ऑर मेनी युअर मीडियम प्रोफिशियन्सी, म्हणजे तुम्ही कोणत्या लँग्वेज मधून शिकवू शकता. तर ते 2 माध्यम या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहेत, हिंदी, इंग्लिश, बंगाली, संस्कृत, आसामी, तमिळ, तर इम्पार्टिंग फिजिकल एज्युकेशन. तर आपण या ठिकाणी हिंदी इंग्लिश मधून टीचिंग करू शकतो. त्या ठिकाणी 2 ऑप्शन आपल्या ठिकाणी चूज करता येईल, त्यासमोर टिक करा. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी टिक केलं. नंतर आपण डू यू हॅव नॉलेज ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन्स, कम्प्युटर तुम्हाला चालवता येते का, तर आपण येस करायचं आहे. जर नो केलं तरी काही अडचण नाही, तुम्ही येस करा आणि नंतर ही माहिती सेव्ह करा. तर अशा पद्धतीने ही माहिती आपण या ठिकाणी सेव्ह करायची आहे, ऍड करा.
तर अशा पद्धतीने या ठिकाणचे जे काही क्वालिफिकेशन आहे ते तुम्ही ऍड करू शकता. जर बदल करायचा असेल त्या ठिकाणी एडिटचा ऑप्शन आहे, डिलीट करायचा असेल तर डिलीटचा ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. तर अशा ठिकाणी सगळी माहिती तुम्ही भरल्यानंतर वर्क एक्सपिरियन्स डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला काय अनुभव असेल तो या ठिकाणी भरा. जर या ठिकाणी तुमच्याकडे नसेल काय अनुभव तर या ठिकाणी काय भरण्याची गरज नाही. तुम्ही या ठिकाणी नेक्स्ट याच्यावरती क्लिक करू शकता. नंतर या ठिकाणी तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करायचे आहे. या ठिकाणी जे काय स्पेसिफिकेशन दिलेलं आहे तर त्यामध्ये तुमचा फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी आपण अपलोड करा. फोटो आणि सिग्नेचर अपलोड झाली की या ठिकाणी आपण ही माहिती सेव्ह करायची आहे. सेव्ह होईल. नंतर आपण नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं. तर बघा या 4 स्टेप खूप महत्वाच्या आहेत. तुमच्या एकदा का या 4 स्टेप पूर्ण झाल्या की नंतर या ठिकाणी तुम्हाला शेवटच्या स्टेपवर तुम्ही येता आणि मग यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे जे काय पोस्ट आहेत त्या या ठिकाणी तुम्हाला चूज कराव्या लागतील. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा आता या ठिकाणी तुम्ही ज्या ज्या पदासाठी पात्र असणार तर ती सगळी पदं या ठिकाणी येतील. तर बघा या ठिकाणी मगाशी एकच पोस्ट येत होती कारण त्याच्यामध्ये टीईटी ऍड नव्हती झाली. आता या ठिकाणी बघा टीईटी ऍड केल्यामुळे आता काय झालं बघा की आपण जे काय आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन ऍड केलं तर त्या एज्युकेशन क्वालिफिकेशन प्रमाणे या ठिकाणी तुम्ही ज्या ज्या पदासाठी पात्र होता या ठिकाणी एक लक्षात ठेवा की तुम्ही जे काय एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी टाकलेलं असेल. आता या ठिकाणी बघा मगाशी काय झालं होतं की टीईटी ऍड झाली नव्हती. आता कधी कधी या ठिकाणी हा प्रॉब्लेम येतोय. जर या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम आला या ठिकाणी दिसत नाही तर आपण काय करा, एक कोणतंही एडिट वरती घ्या आणि या ठिकाणी फक्त अपडेट यावरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला बाकीचे जे काही क्वालिफिकेशन आहेत ते दिसतील. आता या ठिकाणी दिसले. आपण या ठिकाणी हे नेक्स्ट करा म्हणजे सेव्ह करून नेक्स्ट करा आणि त्यानंतर या ठिकाणी आपण ज्यावेळेस प्रेफरन्स वरती येतोय पण नेक्स्ट करून या ठिकाणी प्रेफरन्स वरती आलो की या ठिकाणी तुम्ही ज्या ज्या पदासाठी पात्र असणार आहात तर ती सगळी पदे तुम्हाला या ठिकाणी दिसतील. या ठिकाणी इलिजिबल पोस्ट इलिजिबल पोस्ट किंवा झोन PU2 टू अप्लाय. तर अशा प्रकारे ठिकाणी तुम्ही ज्या ज्या पदासाठी पात्र आहात ती सगळी पदं तुम्हाला या ठिकाणी दिसतील. तर लक्षात ठेवा तुम्ही जे क्वालिफिकेशन या ठिकाणी भरणार आहात तर त्या क्वालिफिकेशन प्रमाणे तुम्ही ज्या पदासाठी पात्र असणार आहात तर ती पदं येतील. तर या ठिकाणी एक लक्षात ठेवा की साईटला थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे कधी कधी काय होते, आपण जे काय क्वालिफिकेशन टाकलेलं आहे तर ते सेव्ह होत नाही. त्यामुळं जे काय आपली पदं आहेत या ठिकाणी बघा ग्रॅज्युएशन टाकायचं मी टाकलेलं होतं पण ते सेव्ह नव्हतं झालं व्यवस्थित आणि त्यामुळे TGT हे पद आलेलं नव्हतं. तुम्ही बघितलेलं असेल. आता मी BSc ऍड केल्यामुळे या ठिकाणी TGT हे सायन्स पद या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे जर तुमच्या बाबतीत सुद्धा असं कधी झालं कारण या अडचणी आहेत या म्हणजे साईटला तो कदाचित एरर असू शकतो. माहिती जरी मी ऍड केली तरी सुद्धा ती ऍड होत नव्हती परंतु ती परत मी एकदा चेक करून व्यवस्थित ऍड केली. त्यामुळे सांगण्याचा उद्देश असाच आहे की आपण घाई गडबडीमध्ये फॉर्म भरतो त्यामुळे तुमचं एखादं पद राहू शकतं. त्यामुळं जे तुमचं क्वालिफिकेशन असेल, तुमची MSc असेल किंवा तुमचं MA असेल, तुमचं BEd असेल, DEd असेल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन असेल, जो व्यवस्थित विषय असेल तो व्यवस्थित या ठिकाणी ऍड करा कारण त्या विषयानुसारच या ठिकाणी तुम्हाला पदं येणार आहेत आणि मग तुम्ही जी काही पदं येतील त्या पदांना या ठिकाणी तुम्ही काय करू शकता प्रेफरन्स देऊ शकता. मात्र या ठिकाणी एक लक्षात ठेवा की जरी तुम्हाला TGT हे पद आलं, ठीक आहे, तुमचं BEd आहे आणि TGT हे पद आलं आणि जर मात्र तुम्ही TETचा सेकंड पेपर म्हणजे सीटेटचा सेकंड पेपर तुम्ही उत्तीर्ण नसाल तर या ठिकाणी हे पद तुम्ही चूज करू नका. जर या ठिकाणी तुम्ही TETचा सीटेटचा सेकंड पेपर पास असाल तरच या ठिकाणी हे पद TGT चूज करा, अन्यथा चूज करू नका. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे ऍड करू शकतो. या ठिकाणी बघा ऍड झालं. ऍड झाल्यानंतर आपण या ठिकाणी काय करायचं आहे, अशा प्रकारे जो काही प्रेफरन्स आहे तो द्यायचा आहे. तुम्हाला वाटलं की मला समजा एखादा प्रेफरन्स द्यायचा नाही तर या ठिकाणी तुम्ही त्याला अशी काट मारू शकता. आता हे पद या ठिकाणी मी घेतलं नाही. नंतर आपण या ठिकाणी आय हिअर एक्सरसाइज याच्यावरती क्लिक करायचे. नंतर या ठिकाणी आय हिअर बाय डिक्लेअर यावरती आपण क्लिक करा. या ठिकाणी प्लेस टाका, तुमच्या ठिकाणी साईन असेल आणि आपण सेव्ह यावरती क्लिक करा किंवा त्याच्या आधी आपण प्रिव्ह्यू ऍप्लिकेशन यावरती क्लिक करा. तर बघा या ठिकाणी आपण प्लेस टाका आणि ही माहिती आपण सेव्ह करा. सेव्ह या ठिकाणी माहिती सेव्ह होईल. पोस्ट प्रेफरन्स सेव्ह सक्सेसफुल अशा प्रकारे मेसेज येईल. नंतर आपण प्रिव्ह्यू ऍप्लिकेशन यावरती क्लिक करायचे. नंतर या ठिकाणी तुम्हाला एक एरर येतोय की आपण एक पद मुद्दाम एक ते पद मागे ठेवलेलं आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी की यू हॅव नॉट एक्सरसाइज प्रेफरन्स फॉर सम पोस्ट, डू यू वॉन्ट टू ऍड देम. म्हणजे तुम्ही या ठिकाणी एक पद निवडलं नाही, तुम्हाला ते निवडायचं नाही का, तर या ठिकाणी आपण नो यावरती क्लिक करा किंवा निवडायचं असेल त्या ठिकाणी येस करा. तुम्हाला ऍड करायचं असेल तुम्ही या ठिकाणी येस करा. नंतर तुम्ही ते पद ऍड करू शकता. या ठिकाणी मला ते ऍड नाही करायचं म्हणून मी या ठिकाणी नो करतो.
नंतर या ठिकाणी तुमची जी काय सगळी माहिती आहे ती परत तुमच्या समोर अशा प्रकारे प्रिव्ह्यू होईल। या ठिकाणी तुमचा फोटो वगैरे सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। तुम्ही कशासाठी या ठिकाणी पात्र आहात, कोण तुम्ही प्रेफरन्स दिले तर ते सगळं दिसेल, वर सगळी माहिती तुमची असणार आहे। आणि नंतर आपण या ठिकाणी शेवटी काय करायचं आहे, फॉर्म सबमिट करण्यासाठी आय हॅव रिचेक्ड द अबाउट डिटेल्स अँड फाउंड करेक्ट, म्हणजे वर जी काही माहिती भरली आहे ती मी या ठिकाणी चेक केलेली आहे आणि ती या ठिकाणी बरोबर आहे। आपण या ठिकाणी टिक करायची आणि नंतर आपण सबमिट करायचं। जर तुम्हाला वरील माहितीमध्ये काय चूक आढळली तर आपण एडिट यावरती जाऊन त्या माहितीमध्ये योग्य तो बदल करायचा आहे। आपण या ठिकाणी सबमिट यावरती क्लिक करू। नंतर या ठिकाणी तुम्हाला परत एकदा एक मेसेज येतोय की ऍप्लिकंट विल नॉट बी एबल टू मेक एनी करेक्शन्स इन द ऑनलाईन ऍप्लिकेशन आफ्टर सबमिशन। म्हणजे आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे की एकदा का तुम्ही सबमिट वरती क्लिक केलं की नंतर तुम्हाला तुमच्या माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही। त्यामुळे सबमिशनच्या आधी योग्य तो या ठिकाणी तुम्हाला बदल करायचा आहे। आता मी योग्य तो बदल करतो आणि त्यानंतर परत एकदा आपण जे काय सबमिशन आहे ते मी योग्य तो बदल केलेला आहे आणि आता या ठिकाणी आपण सबमिट यावरती क्लिक करूया। सबमिट या ठिकाणी आपला फॉर्म सक्सेसफुली झालेला आहे। आता या ठिकाणी बघा तुमचं सबमिशन झालं की या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करण्यासाठी ऑप्शन येतोय। आता बघा आपण एक 3 ते 4 जी पद आहेत त्यासाठी ऍप्लिकेशन केलं तरी फी या ठिकाणी मात्र एकच असणार आहे। म्हणजे तुम्हाला प्रत्येक पदासाठी तुम्ही 4 पदासाठी ऍप्लिकेबल असाल तर त्यासाठी वेगवेगळी फी आहे का, तर अजिबात नाही। सगळ्या पदांसाठी एकच फी आहे। तुम्ही जेवढ्या पदांसाठी पात्र असाल तेवढी पद तुम्ही त्या ठिकाणी चूज करू शकता आणि नंतर या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचं आहे। जे काय पेमेंट असेल त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी करू शकता। पेमेंट करण्यासाठी या ठिकाणी ही स्लिप असणार आहे। याच्यामध्ये पे विथ SBI ई-पे यावरती आपण क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी पेमेंट करू शकता। आता या ठिकाणी बघा तुमचं फायनल सबमिशन कधी होईल, ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी पेमेंट कराल त्यावेळेस तुमचं फायनल सबमिशन होणार आहे। आणि फायनल सबमिशन झाल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की अरे माझ्या माहितीमध्ये मिस्टेक आहे तर त्या ठिकाणी काळजी करण्याची आवश्यकता नाही। तुम्हाला त्यासाठी करेक्शनची विंडो ओपन होईल, त्यावेळेस तुम्ही तुमच्या माहितीमध्ये योग्य तो बदल करू शकता। परंतु एकदा का तुम्ही सबमिशन केलं तर सध्या तुम्हाला या ठिकाणी कोणत्या प्रकारचा बदल करता येणार नाही, नंतर मात्र तुम्ही बदल करू शकता। तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला रेल्वे शिक्षक भरतीसाठी ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे या संदर्भातील माहिती, या संदर्भातील लाईव्ह डेमो आपण या ठिकाणी बघितलेला आहे। सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी सविस्तर समजून सांगितलेल्या आहेत। तुम्ही ऍप्लिकेशन हिस्ट्री यावरती क्लिक केलं की ठिकाणी तुमचं पेमेंट वगैरे राहिला आहे किंवा नाही हे सगळं दिसेल आणि नंतर तुम्ही पे नाव वरती क्लिक करून पेमेंट करू शकता। पेमेंट पर्यंत सगळ्या स्टेप तुम्हाला या ठिकाणी मी समजून सांगितलेल्या आहेत। सगळ्या स्टेप ज्या काय व्यवस्थित आहेत त्या भरा आणि त्याप्रमाणे या ठिकाणी तुम्ही पेमेंट करून तुमचं ऍप्लिकेशन करा। पेमेंट जे काय आहे जे रिफंड पॉलिसी वगैरे असणार आहे। तुम्ही या ठिकाणी जी काय तुमची पहिली स्टेप आहे म्हणजे सीबीटी टेस्ट तुम्ही पास झाला आणि दुसऱ्या स्टेपसाठी तुम्ही जर गेलात तर तुम्हाला पैसे माघारी मिळणार नाहीत। मात्र या ठिकाणी तुम्ही पहिल्या टप्प्यामधून जर बाहेर पडलात तर मात्र तुम्हाला पेमेंट माघारी मिळेल। तर अशा पद्धतीने या ठिकाणी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी प्रोसेस करू शकता। त्या ठिकाणी आपण थांबूया। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।